स्मार्ट मीटर काढलंच पाहिजे. स्मार्ट मीटर काढलंच पाहिजे. स्मार्ट मीटर काढलंच पाहिजे. वीज ग्राहकाला न्याय मिळालंच पाहिजे. वीज ग्राहकाला न्याय. स्मार्ट मीटर हटवा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन, बहुजन विकास अभियानाचा इशारा. स्मार्ट मीटर बसवून सर्वसामान्य जनतेचा छळ थांबवा आणि हे मीटर त्वरित रद्द करा या मागणीसाठी आज बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आवाच्या सव्वा बिले घरगुती वीज बिल थेट कारखान्यासारखे येत असल्याने नागरिक हैराण. सॉफ्टवेअर आणि नेटवर्कमधील दोषामुळे चुकीचे रीडिंग आणि आर्थिक फटका. रिमोट मनमानी रात्री अपरात्री रिचार्ज संपताच थेट रिमोटने वीज खंडित केली जाते. गळतीचा बोजा. स्मार्ट मीटरमुळे वीज गळती होऊन बिलात विनाकारण वाढ. जोपर्यंत हे जाचक मीटर काढले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, राजेश्वर भाटे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने व समविचारी संघटनेच्या वतीने आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत की नागरिकांना स्मार्ट मीटर बसून नागरिकांवर अन्याय करण्यात येत आहे. अनेक नागरिकांना स्मार्ट मीटरमुळे आवाज सव्वा बिल येत आहेत. एक महिन्याचे बिल 2-3 लाख रुपये स्मार्ट मीटरमुळे येत आहे. एखाद्या नागरिकाला, गरीब माणसाला कसं 3-3 लाख रुपये भरायचं म्हणजे स्मार्ट मीटर जे आहे ते त्वरित हकालपट्टी करायची. स्मार्ट मीटरची ही मागणी बहुजन विकास अभियानाची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फलटावर सांगितलंय स्मार्ट मीटर बसवावे, एक शक्ती नाही. मात्र वीज मंडळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केरळ टोपले देऊन सरसकट स्मार्ट मीटर बसवायचं काम आज वीज मंडळ करताय. पण बहुजन विकास अभियानाची मागणी आहे हे स्मार्ट मीटर महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी. नुसत्या महाराष्ट्रातून नाही, देशातून हकालपट्टी करावी. जोपर्यंत स्मार्ट मीटर हकालपट्टी करण्यात येणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सारखं जण आंदोलन सातत्याने करत राहणार आहे. या ठिकाणी आम्हाला सांगू इच्छितो. जय हिंद.